आणि पुन्हा एक अपघाताची बातमी समोर येते। विरारमध्ये हिट अँड रन प्रकरण घडले। महिलेचा यात मृत्यू झालाय। भरधाव कारच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू झालाय। आत्मजा कासट असं मृत्यू झालेल्या प्राध्यापिकेचं नाव आहे। तर शुभम पाटील असं आरोपीचं नाव आहे। आत्मजा कासट या विवा ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या। आरोपी शुभम पाटीलला अर्नाळा पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी शुभम दारूच्या नशेत असल्याची माहिती ही रात्री उशिरा मिळाली आहे। अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। अधिक माहिती घेऊयात। मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडलंय विरारमध्ये। नक्कीच प्रज्ञा, अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। काल संध्याकाळी साधारण 6 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला। ह्या शिक्षिका आहेत, ह्या त्यांच्या घरी जात असताना भरधाव फॉर्च्युनर गाडीने त्यांना धडक दिली आणि या धडकेमध्ये त्या जाऊन जो रस्त्याचा डिवायडर असतो त्या डिवायडरवर आपटल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। यानंतर स्थानिकांनी त्यांना तात्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं। मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झालेला आहे। सदर हा जो कार चालक आहे, हा कार चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळते आणि पोलिसांनी या प्रकरणी त्याला अटक करून त्याच्यावर हिट अँड रन प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। आता सध्या तो पोलिसांच्या अटकेत आहे आणि आज त्याला न्यायालयात दाखल करणार आहेत। मात्र या अगोदरही देखील अशा घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे पोलिसांनी सतर्कता दाखवून तात्काळ कारवाई केलेली आहे। आता न्यायालय ह्याच्या प्रकरणी त्याला कशी पोलीस कोठडी देते हे याकडे लक्ष लागलेलं आहे। मात्र या गुन्ह्यामुळं हिट अँडच्या प्रकरणामुळे वसईमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। ही शिक्षिका आहे, ही विरारच्या विवा कॉलेजमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये इंग्लिश विभागात शिकवत होती आणि अतिशय चांगल्या स्वभावाची ही शिक्षिका होती। त्यामुळं पूर्ण शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये आता शोककळा पसरलेली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद मनोज या संपूर्ण माहितीसाठी।